नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। समोरची इमारत बघून तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे आहोत। आपण आत्ता आहोत हातखांबा तिठा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये एक रस्ता जातो खाली सिंधुदुर्गकडे, एक रत्नागिरीकडे आणि एक आत्ता जातोय आपण मुंबईकडे। अर्थात आपला प्रवास संगमेश्वरपर्यंत आहे। मुंबई गोवा हायवे हा तुम्हाला आता दिसतोय इथे। हातखांबा ते संगमेश्वर हा प्रवास साधारणपणे मी अर्धा तास शूट करेन। त्यामध्ये 2 व्लॉग करेन, 15-16 मिनटाचा एक व्लॉग, 15-16 मिनटाचा एक व्लॉग, सो 2 भाग करेन। आणि तुम्ही आत्ता बघता इथे जस्ट हातखांबा मी इथे सोडलं आणि मी आता निवळीकडे चाललो आहे। आणि या दरम्यान तुम्ही 4ही लेन झालेल्या दिसत आहेत, अर्थात 2 लेन चालू आहेत सध्या। इथे डायव्हर्जन दिसत आहे, सो इथून पुढे 4ही लेन दिसत आहेत झालेल्या। सो इथे तर काम चांगल्या प्रकारे झालेलं दिसतं आहे। इकडे हे ईश्वर ढाबा वगैरे इथे काम चालू आहे, अजून त्यांचंही रिनोव्हेशन चालू आहे। सगळ्यांना शिफ्ट व्हावं लागलं थोडं मागे। आणि आपल्याला माहिती आहे या दरम्यान बरेच जुने रेस्टॉरंट आहेत। ईश्वर ढाबा असेल, शांती ढाबा असेल, पुढे बाकीची जी एकदंत वगैरे हॉटेल आहेत ही याच दरम्यान मिळतात आपल्याला। सो आत्ता आपण प्रवास सुरू केला आहे आणि ह्या प्रवासादरम्यान मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की सध्या कशी आहे प्रगती, हायवे कसा काय कितपत झाला आहे हे दाखवायचा प्रयत्न करेन। अर्थात जवळजवळ 2 वर्षाच्या गॅपनंतर मी संगमेश्वरच्या दिशेने व्लॉग शूट करतो आहे। मधल्या काळामध्ये मी अनेकदा प्रवास केला, पण रात्रीचा प्रवास व्हायचा, त्यामुळे तिथे व्लॉग शूट करता येत नव्हतं। मागे एकदा मी शूट केलं ते शॉर्टकट गेलेलो मी, म्हणजे संगमेश्वरहून देवरुख आणि देवरुखवरून साखरपा आणि तिथून पुढे वाटूळ असा प्रवास केलेला, त्याचा मी व्लॉग केलेला। पण इथून हातखांब्यामधून संगमेश्वरला जाण्याचा अलीकडे योग नाही आला तो दुसऱ्या मार्गे मी गेलो, तिकडून आतून गेलो, पण हा रोड खराब असल्याने तिकडून जावं लागलं। आणि तो अल्टरनेट रूट मग जस्ट मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तो अल्टरनेट रूट पण चांगला आहे, पण थोडा जंगलामधून जाणारा, त्यानंतर वळणावळणाचा रस्ता रात्रीच्या वेळी जरा थोडं भीतीदायक वाटतं। अर्थात काही तसं इथे काही प्रॉब्लेम नाही आहे कोकणामध्ये एवढा, बट स्टील कधी रात्रीचं भीतीदायक वाटतं। जर टायर पंक्चर झाला तर करणार काय वगैरे भीती असते। पण आत्ता मला असं लक्षात आलं किंवा कळलं, काही लोकांचे व्लॉगही मी बघितले, काही लोकांनी मला पर्सनली पण सांगितलं ज्यांनी प्रवास केला की बऱ्यापैकी रूट झाला आहे, म्हणजे 60-70% जो संगमेश्वरपर्यंतचा रूट आहे तो झालेला आहे। मध्ये अशा प्रकारे मध्ये पॅच आहेत, आता हा खराब पॅच आहे, हा तिठ्यापर्यंत निवळी तिठ्यापर्यंत खराब आहे आणि थोडा पुढे खराब आहे। सो मध्ये असे पॅच आहेत, पण बऱ्यापैकी अशी न्यूज मिळाली की आता ओके आहे जाणं, अगदी ते आतून जाण्यापेक्षा तुम्ही हायवेने जाऊन बघा, म्हणून म्हटलं ह्यावेळी जाऊया। आणि काम आहे माझं, तुम्हालाही माहिती आहे की माझं जर काम असेल तर मी जातो शक्यतो आणि शूट करतो, मुद्दाम म्हणून जाऊन मी व्लॉग शूट करत नाही, तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे कदाचित असे अपडेट वारंवार माझ्याकडून येत नाहीत, ते मला जमतही नाही काम असल्यामुळे, किंवा मी हा माझा मुख्य व्यवसाय नाही आहे, किंवा व्यवसाय नाहीच आहे, हा छंद आहे। त्यामुळे कधी प्रवास केला मी तर मी शूट करतो व्हिडिओ, तुम्हालाही माहिती आहे। सो बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केलेली होती की संगमेश्वरपर्यंत काय झालं हे दाखवा। म्हटलं चला आता काम आहेच संगमेश्वरला, तर जाताना शूट करूया। आणि त्यातही चांगला विषय हा की दुपारचा प्रवास आहे माझा, त्यामुळे समोर तुम्हाला लख्ख ऊन दिसतं आहे। सो हे एक बेनिफिट आहे। आणि त्यामुळे म्हटलं चला ऊन आहे, चांगला प्रकाश आहे, समोर दिसतं आहे सगळं चित्र चांगलं, तर शूट पण करूया। जर रात्रीच्या वेळी प्रवास केला असता तर हे करता आलं नसतं। आत्ता आपण निवळी तिठ्यावर आहोत, इथून एक रस्ता जातो गणपतीपुळेकडे आणि त्याच रस्त्याने, म्हणजे गणपतीपुळा जो रोड आहे हा बघा इकडून आतमध्ये, त्याच रस्त्याने तुम्ही जयगडला पण जाऊ शकता। अर्थात जयगड फाटा अलीकडे आहे, तुम्हालाही माहिती असेल। आता आपण निवळी फाट्याच्या जस्ट पुढे आलो आणि तुम्ही बघताय थोडासा खराब पॅच आहे, पण त्यानंतर रस्ता चांगला दिसतोय। अर्थात मध्ये बॅड पॅच आहेतच, मध्ये तुम्ही बघाल तुमच्या लक्षात येईल प्रवास करताना सुद्धा की मध्ये रस्ता खराब आहे, डायव्हर्जन आहेत। पण तरीही मला असं वाटतंय की मी लास्ट प्रवास केलेला बाव नदीपर्यंत तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला, आठवत असेल तुम्हाला,
1-1.5 महिन्यापूर्वी हा प्रवास केलेला, तेव्हापेक्षा आता प्रगती प्रचंड आहे. सो जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. आणि असाच जर कामाचा वेग राहिला तर इथेही कदाचित मेपर्यंत तुम्हाला ॲटलिस्ट 2 लेन तरी दिसतील तयार झालेले, असं मला अंदाज आहे. ह्यावेळी पण हे काम रखडणार आहे एवढं नक्की, म्हणजे असं पूर्ण हायवे होणार नाही आहे. जे म्हणतात ना आता की 90% काम झालं आहे, 95% काम झालं आहे, ते कदाचित फक्त 2 लेन कन्सिडर करून म्हणत असतील. कारण बऱ्याच ठिकाणी असा हायवे तुम्ही बघताय जिथे 2च लेन झाल्यात तयार आणि 2 लेनचं काम बाकी आहे किंवा एका साईडचं काम बाकी आहे, असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता इथे पुन्हा एकदा 4च्या 4 लेन आहेत ओपन, पण जरा पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. आता ह्यावेळी कोकजे वॉटरची आणि परिस्थिती बघूया काय तिथे प्रगती झाली आहे का. कारण 1.5 महिन्यापूर्वी वगैरे तुम्ही तिथे बघितलं असेल, तिथे जवळजवळ वर्षभरापूर्वी जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता पण होती. त्यामुळे ते जरा मला बघायचं आहे तिथे काय काम झालं आहे. बाकी इथे तुम्ही बघताय बोट पण काही ठिकाणी लावायला सुरुवात केली आहे, ती चांगली गोष्ट आहे. इथे काळजी घ्यावी लागते. हा आपला पूर्ण जो घाट आहे, या पूर्ण घाटामध्ये मोठा घाट आहे तसा, कदाचित हे 4 लेनचं काम झाल्यावर तेवढा घाट वाटणार नाही. हा पहिला उतार आहे, मेजर उतार जो आहे ना तो आहे. आणि इथे समोर तुम्हाला टोल नाका दिसतोय बघा, हा आता होऊ घातलेला टोल नाका आहे. भविष्यामध्ये इथे आपल्याला पैसे भरावे लागणार आहेत ज्यावेळी रस्ता पूर्ण होईल त्यावेळी अर्थात. सो त्याचं स्ट्रक्चर दिसतंय तयार केलं आहे यांनी. आणि मागच्या वेळी ज्यावेळी 1.5-2 महिन्यापूर्वी मी व्हिडिओ केलेला त्यावेळी मी विचारलेलं की नक्की काय प्रकार आहे, तर बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आणि सांगितलेलं की सर हे टोल नाका होणार आहे. तुमचा अंदाज बरोबर होता. आणि मागे बोर्ड पण लिहिला आहे त्यांनी, तो बोर्डही बघितला मी की पुढे काही मीटरवर 500 मीटरवर टोल नाका आहे वगैरे. सो इथे मात्र प्रगती फारशी दिसत नाही आहे टोल नाक्याच्या जरा पुढे आल्यावर. आणि इथे बघा हा आहे तसाच आहे रस्ता. मी हेच म्हणत होतो की या एरियामध्ये कोकजे वॉटरच्या जवळजवळ वर्षभरापूर्वी जशी परिस्थिती होती जवळजवळ तशीच परिस्थिती मला वाटते. फक्त एक वॉल उभी राहती आहे साईडने. कदाचित इथे हाईट देतील रस्त्याला आणि वर घेतील रस्ता, तेवढं चांगलं आहे. चला थोडीशी प्रगती आहे, किंचित प्रगती आहे. बाकी इथे पण तुम्ही बघता डायव्हर्जन हे गेल्यावेळी पण होतं, म्हणजे ज्यावेळी आपण 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेला त्यावेळी पण इथे डायव्हर्जन होतं. बोर्ड पण लागला आहे कोकजे वॉटरचा, चांगली गोष्ट आहे. हा आता या घाटातला एक मेजर उतार आहे. बऱ्यापैकी हा घाट जो आहे ना वरून येताना रत्नागिरीवरून हातखांब्यावरून आणि खाली जाताना बाव नदीकडे उतारच मिळतो, यात चढाव नाही आहे कुठे. हे त्यावेळीचे जुना रस्ता जर तुम्हाला आठवत असेल ना तर तुमच्या लक्षात येईल की इथे दत्त मंदिर आहे आणि हा मेजर उतार आहे. आणि इथे मोठं वळण आहे पुढे गेल्यावर, तर ते वळण पण बहुतेक त्यांनी आता मोठं केलं आहे दिसतं आहे बघा, इथे लक्षात येतं आहे तुमच्या. तर तो रस्ता पण तुम्हाला आठवणार नाही जुना, पण तिथे मेजर वळण होतं. 2 मेजर वळणं होती. इथे हळूहळू चढत आहेत ही वाहनं, मोठी वाहनं. इथे तर चांगलं काम केलं आहे. हे बघा हे ते दुसरं मेजर वळण, इथे तर बोर्ड पण लागला आहे. तर त्यावेळी 1.5-2 महिन्यापूर्वी ज्यावेळी मी व्हिडिओ केलेला त्यावेळी इथे जस्ट माती होती फक्त आणि काम करत होते. पण आत्ता मात्र परिस्थिती खूप चांगली आहे, रस्ता झाला आहे. थोडे इथे पॅच खराब आहे. ते ब्रिज बघूया आपण आता. ओके, आपण आता बाव नदीवरच्या ब्रिजच्या जवळ आलो. तिथे एक मेजर ॲक्सिडेंट झालेला मागे 1 महिन्यापूर्वी साधारण, पण आत्ता तुम्ही बघताय बऱ्यापैकी प्रगती आहे. म्हणजे गेल्यावेळी तर हे कनेक्ट वगैरे केलेले नव्हते, खूप काम बाकी होतं. तर यावेळी प्रगती वाटते, चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथे पण जवळजवळ 70-80% काम झालेलं दिसतं आहे. आता हे मात्र वळण राहणार आहे कायमस्वरूपी. मला पहिल्यांदा वाटायचं की असं सरळ काढतील डोंगरातून वगैरे, पण असं नाही आहे. हे लक्षात येतं आहे बघा, इथून हे टर्नच होणार आहे.
सो काय देवास ठाऊक त्यांनी प्लॅन करताना असं का प्लॅन केलं. कदाचित लँड ॲक्विजिशनचा इश्यू असेल, त्यामुळे केलं असेल. आणि त्यामुळे ते कर कायम राहणार आहे. मुंबईवरून येणाऱ्या ज्या गाड्या असतील त्यांना एक मोठं वळण इथे मारावं लागेल. इथे सुरुवातीचा पॅच तर फार काही चांगली न्यूज नाही आहे की इथे बऱ्यापैकी मातीचा रस्ता आहे. कुठेतरी थोडंफार काम दिसतंय झालेलं, पण इथे बघा इथे किती ट्रॅफिक जॅम होत आहे. कारण 2च लेन चालू आहे, तिथे पण ते शार्प टर्न आहे, त्यामुळे पटकन गाड्या वळत नाहीत. आणि अवजड वाहनं भरपूर आहेत या रूटवर सध्या, त्यामुळे हळूहळू ती वाहनं जातात आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे. सो आपण साधारण वांद्रीच्या जवळपास असू. शक्यतो मी हा जरा थोडा कमी ठेवेन, छोटा ठेवेन व्हिडिओ 15 मिनटाचा वगैरे, म्हणजे उरलेलं जे कंटेंट आहे किंवा जो रूट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करता येईल. इथे तर तुम्ही बघा परिस्थिती खूपच वाईट आहे. पूर्ण मातीचा रस्ता दिसतोय तुम्हाला समोर आणि साईडने खोदून ठेवला आहे, पण कुठेही काही मशिनरी दिसत नाही आहे किंवा काही कामगार दिसत नाही आहेत. इथे एक JCB काय पोकलेन आहे काय मशीन, एक मशीन दिसते आपल्याला. यातही काही लोक एकदम सुपरफास्ट चालवत आहेत, कौतुकास्पद गोष्ट आहे. हा पुन्हा बघा एक मातीचा रस्ता आणि एका लाईनमध्ये ह्या कन्स्ट्रक्शनचे सगळे डंपर चाललेत. ओव्हरटेक करणं पण इथे खूप डिफिकल्ट होतं, कारण एकतर 2च लेन आहेत आणि त्यातही कळत नाही आहे नेमकं खड्डा कुठे आहे. वरून दगड येऊन मोठे मोठे पडलेले आहेत बाजूला, माती पण ढासळली आहे, सगळीच अवघड परिस्थिती आहे. मला वाटतं हा एक मेजर पॅच आहे, बॅड पॅच आहे, मेजर बॅड पॅच आहे. थोडासा वांद्रीच्या जवळ आणि इथे साईडला दिसतं आहे थोडंसं काम झालेलं, पण ते अपूर्णच आहे. अजूनही तिथे काही प्रगती दिसत नाही आहे विशेष. फक्त या रस्त्याचं वैशिष्ट्य एक आहे की या पूर्ण रस्त्याला संगमेश्वरपर्यंत आपल्याला ही नदी जी आहे बाजूने जाणारी, ती नदी मात्र जबरदस्त साथ देते आणि त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं असतं. विशेषतः पावसाळ्यात ह्या रस्त्यावर प्रवास करणं म्हणजे जवळजवळ स्वर्गसुखच. आणि आत्तासुद्धा मी तुम्हाला पुढे मुद्दाम गेल्यावर संगमेश्वरच्या जवळ थांबून नदीचं पात्र दाखवेन. इथे बघा इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. जरा पुढे आलो तर आपण आत्ता, पण इथे 2 जे लेन आहेत ते ओके वाटत आहेत, पण बाकीचे 2 लेन मात्र अजूनही काम चालू आहे, व्यवस्थित नाही आहेत. आणि माझ्या डाव्या साईडला नदी वाहती आहे, ते मला दिसतं आहे ड्रायव्हिंग सीटवरून. कदाचित कॅमेरा रीच नाही करणार तिथपर्यंत, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला मुद्दाम मध्ये कुठेतरी ठिकाणी थांबून एका ठिकाणी जर नदी दाखवेन, कारण तो जो व्ह्यू आहे ना अफलातून व्ह्यू आहे. आणि मध्ये मध्ये काही ठिकाणी रेल्वे जाताना पण दिसते. त्यामुळे हा रस्ता म्हणजे एकदा झाला आणि एकदा साईडने ही झाडं पुन्हा एकदा व्यवस्थित हिरवीगार झाली, पावसाळ्यामध्ये ती होणारच आहेत. काही इकडे ह्या साईडला पण झाडं येतील नवीन 200%. त्यावेळी एवढं सुंदर वाटेल ना या इथून प्रवास करणं. तो एक नॉस्टॅल्जिक फील येणार आहे. आता बघूया आता किती वेळ लागतोय अजून. काही झाडं तुम्हाला दिसत आहेत अजूनही व्यवस्थित आहेत, पण नवीन झाडं यायला आणि पुन्हा एकदा ते निसर्गचक्र फिरायला थोडं वेळ लागेलच अर्थात. आता तुम्ही बघताय इथे मात्र या गावाच्या दरम्यान बऱ्यापैकी काम झालेलं आहे. 2 लेन व्यवस्थित आहेत आणि पलीकडे काम अर्धवट आहे, त्याला वेळ लागेल. पण हा सुरुवातीचा पॅच जो आहे ना तो बऱ्यापैकी अर्धवटच आहे. पुढे गेल्यावर कदाचित मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की जो रोड ह्याला जातो कुठे उक्षीला, जो पुढे गेल्यावर एक जयगडला जाणारा रोड मिळतो, ब्रिज मिळतं, एक छोटंसं ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या दरम्यान तिथून पुढे चांगला रोड आहे असं बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. सो आपण बघू, कदाचित तिथून पुढे चांगला रोड असेल.
सो आता एवढा भाग मी इथपर्यंत थांबवतो, इथपर्यंत कवर करतो आणि पुढच्या भागात जो उरलेला भाग आहे ना तो कवर करेन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका आणि पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद मित्रांनो.